देवेंद्र फडणवीस 80 तासांचे मुख्यमंत्री झाले तेव्हा सर्वात कमी वेळ मुख्यमंत्री असण्याचा रेकॉर्ड त्यांनी तोडला होता। त्याआधी तो सर्वात कमी वेळ मुख्यमंत्री असण्याचा रेकॉर्ड कोणाचा होता तर बाळासाहेब सावंत यांचा। अगदी 9 दिवसांचा हा रेकॉर्ड होता, पण त्यांनी कुठला पक्ष फोडला नव्हता, तर पक्ष निष्ठेसाठी त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं होतं। असं म्हणतात की कोकणचा जन्म परशुरामाच्या एका शापाने झाला होता आणि नंतर कोकण बहरलं ते त्याच परशुरामांच्या आशीर्वादाने। तसंच कोकणात विकास कामं सुरू झाली, कोकणचा विकास झाला तो बाळासाहेब सावंतामुळे, म्हणूनच त्यांना कोकणचे आधुनिक परशुराम असं सुद्धा म्हणलं जातं। आज आपण किस्स्यांच्या या सिरीजमध्ये डिटेल माहिती घेणार आहोत महाराष्ट्राच्या तिसऱ्या मुख्यमंत्र्यांची, ज्यांचा कार्यकाळ होता फक्त 9 दिवसांचा। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना केंद्राच्या जेव्हा गृहमंत्री करण्यात आलं, त्यानंतर झाले महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री, ते म्हणजे मारुतीराव कन्नमवार यांचं आकस्मिक निधन झालं। तेव्हा नवीन मुख्यमंत्री निवडण्यापर्यंत हंगामी मुख्यमंत्री म्हणून तेव्हाचे जे राज्याचे गृहमंत्री होते पीके उर्फ बाळासाहेब सावंत यांची निवड करण्यात आली होती। त्यांनी 25/11/1963 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अगदी 9 दिवसच त्या पदावर ते राहिले। 4/12/1963 रोजी त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा लागला। कारण काय तर पक्षाने नवीन मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडला, तो म्हणजे वसंतराव नाईक। पण बाळासाहेब सावंत असताना नाईक यांना पदासाठी का निवडलं असावं, असा प्रश्न आत्ताच्या राजकारणाचा आपण जर विचार केला तर पडू शकतो। कारण श्रेयवादावरून फुटणारे पक्ष, पटपट पक्ष आणि गट बदलणारे नेते हे आत्ताच्या राजकारणाचं वास्तव आहे, तेव्हाच्या राजकारणाचं ते वास्तव नव्हतं। त्यामुळे बाळासाहेब सावंतांनी कंटिन्यू का केलं नाही, त्यांना कंटिन्यू का करू दिलं नाही, या प्रश्नाचं उत्तर इतिहासात विरलं गेलं। त्या उत्तराला आज लेखी महत्त्वसुद्धा नाही। आज महत्त्व आहे ते बाळासाहेब सावंतांच्या पक्षनिष्ठेला, त्यांनी सोडून गेलेल्या राजकीय वारशाला। पक्षाचा आदेश आला आणि त्यांनी पद सोडलं आणि कोणीही साक्ष देऊ शकेल की त्यांना त्यामुळं हळहळ देखील झाली नसणार आहे। त्यावेळी राजकारणातील शिस्त ती अशी। ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण। या पुस्तकात पीके सावंत यांच्याविषयी त्यांनी काय लिहिलं ते म्हणतात की तसं म्हटलं तर बाळासाहेब सावंत हे मुख्यमंत्रीपदासाठी अत्यंत लायक असे नेते होते। प्रशासनाचा अत्यंत प्रदीर्घ अनुभव होता, चारित्र्य संपन्न म्हणावं असा हा नेता होता। त्यांची पक्षनिष्ठा ही वादातीत होती आणि त्यांच्या स्वभावात जनसेवा हा एक भाव होता। त्यानंतर बाळासाहेब सावंत हे वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी आणि महसूल मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितलं। कृषी क्षेत्रात त्यांचं आजही नाव घेतलं जातं। कर्जत या ठिकाणचं ग्राम संशोधन केंद्र असू द्या किंवा राहुरी आणि अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा रोल होता। त्यांच्या याच योगदानाला बघून कोकणातील कृषी विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यात आलं होतं, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ। त्याचा जो शॉर्ट फॉर्म आहे त्याला आपण DBSKKV हे दापोली येथे आहे आणि दापोली आणि रत्नागिरी या भागातील एक ते महत्त्वाचं विद्यापीठ म्हणून सुद्धा त्याची आजही ओळख आहे। यातून हे समजतं की कोकण आणि कोकणातील लोक त्यांच्याशी बाळासाहेबांचं नातं हे किती घट्ट होतं। ते कोकणातील अनेक विकास कामांसाठी आग्रही होते। बाळासाहेब मंत्रिमंडळापर्यंत कसे गेले हा प्रवाससुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे। त्यांनी शाळा शिक्षण म्हणून आपलं जीवन सुरू केलं, पण पीके तथा बाळासाहेब सावंत यांनी पुढं वकिलीची पदवी प्राप्त केली। वकिलीच्या शिक्षणानं त्यांना कायद्याचं ज्ञान प्राप्त झालं होतं आणि या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी पुढील आयुष्यात कामगारांच्या संघटना उभ्या करण्यासाठी त्यांना मदत झाली होती। इंटक या काँग्रेस प्रणित कामगार संघटनेची पायाभरणीचं कामसुद्धा त्यावेळी बाळासाहेब सावंत यांनीच केलं होतं की इंटक ही काँग्रेस पक्षाचं एक टॉनिक आहे आणि हे टॉनिक तयार करण्याचं काम बाळासाहेब सावंत यांनी केलं होतं। इंटक इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या कामगार संघटनेचं काँग्रेस पक्षाला अनेक निवडणुकी जिंकून देण्यासाठी महत्त्वाचा त्यांचं योगदान राहिलेलं आहे, असं त्यावेळेचे पत्रकार विश्वास मेहेंदळे यांनी लिहून ठेवलं आहे। इंटकच्या आणि पक्षकार्याच्या माध्यमातून बाळासाहेब सावंत यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूकसुद्धा लढवली होती आणि ते नगरसेवक झाले। मुख्य म्हणजे नगरसेवकांनी सभागृहात प्रश्न मांडण्यापूर्वी त्यांनी अभ्यास कसा करावा, प्रश्न नेमके कसे मांडावेत,
प्रश्न समस्या यांचा तपशील काळजीपूर्वक अभ्यास करून विधिमंडळात कसा मांडावा, नगरसेवकांचं प्रशिक्षण कसं व्हावं यासाठीचं खास प्रशिक्षण वर्गसुद्धा त्या काळात त्यांनी चालवले होते. आज किती जणांना ठाऊक आहे की आपण नगरसेवक म्हणून नगरची सेवा कसं करू शकतो, नगरसेवकांनी उत्तम प्रकारे कामगिरी पार पाडावी हे सावंतांचे नेहमी प्रयत्न होते. नगरपालिका काय अगदी विधानसभेत सुद्धा सदस्यांची भाषणं, प्रस्ताव, सूचना, प्रश्न हे सगळं अभ्यासपूर्ण असायला हवं यासाठी सावंत नेहमी झटत होते, काळजी घेत होते. ते स्वतः अत्यंत मुद्देसूद आणि काटेकोरपणानं बोलताना आणि वावरताना दिसायचे. नगरपालिकेचे सदस्य असताना त्यांनी बजावलेली कामगिरी लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांना कोकणातून विधिमंडळावर आमदार म्हणून निवडून येण्यासाठी सुद्धा संधी दिली होती. पी.के. सावंत यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी जी खेर मंत्रिमंडळ होतं त्याच्यामध्ये संसदीय सचिव या पदावर सुद्धा त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत वेंगुर्ले या विधानसभा मतदारसंघातून त्यांची आमदार म्हणून निवड झाली होती. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी बाळासाहेब सावंत हे काही विधिमंडळाचे सदस्य नव्हते, पण राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बाळासाहेब सावंतांना आवर्जून मंत्रिमंडळात घेतलं होतं. या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्या स्वभावातल्या पारखी स्वभावाची सुद्धा नोंद घ्यायला हवी. बाळासाहेब सावंत यांच्या निवडीबद्दल बोलताना बाळासाहेब असं म्हणाले होते, अहो मला रस्त्यावरून आणून यशवंतरावांनी मंत्रिमंडळात बसवलं होतं. उद्या पुन्हा रस्त्यावर जायची वेळ आली तरीसुद्धा मला कशाला वाईट वाटायला हवं. असे होते महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री ज्यांचा कार्यकाळ फक्त 9 दिवसांचा होता. अशाच किस्स्यांसाठी सरकारनामाला जोडलेले राहा.